शेतकऱ्यांचा खर्च कमी करण्यासाठी वीज बिल माफ केलं। आता 48,000 कोटींचं शेतकऱ्यांचं जुनं वीज बिल माफ। जाहीर सत्कार सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। मुख्यमंत्री फडणवीसांना योग्य वेळी देशाच्या नेतृत्वाची संधी मिळावी, पांडुरंगाला यासाठी साकडं घालणार। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचं मोठं विधान। मुख्यमंत्री पदासाठी आता वॅकन्सी आहे का? मुख्यमंत्री पदाच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री शिंदेंचा मिश्किल प्रतिप्रश्न। मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळवणं आमचा अजेंडा नसल्याचं शिंदेंचं वक्तव्य। विनायक राऊतांवर अटकेची टांगती तलवार। ठाणे न्यायालयानं अंतरिम जामीन अर्ज फेटाळला। सुनेच्या कौटुंबिक छळाच्या तक्रारीनंतर विनायक राऊतांच्या अडचणी वाढल्या। मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पवारांची राष्ट्रवादी पाठिंबा देणार। पाठिंब्यासाठी शरद पवारांचाही होकार। TV9 मराठीला सूत्रांची माहिती। प्रत्येक राज्यात 50% जागा वाढवल्यास पाठिंब्याबाबत विचार करू। मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाबाबत सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण, तर बिलाबाबत सामूहिक निर्णय घेऊ। राऊतांची प्रतिक्रिया। दोन्ही राष्ट्रवादीत अर्थमंत्री पदासाठी हालचाली सुरू असल्याची चर्चा। जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंमध्ये वर्षावर खलबतं। भेटीचा तपशील अद्याप गुलदस्त्यात। ईश्वरपूर नगराध्यक्ष पदाच्या अपात्रतेसंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत भेट होती। आम्ही सर्व आमदार खासदार शरद पवारांशी एकनिष्ठ। जयंत पाटील यांनी विलिनीकरणाच्या चर्चा फेटाळल्या। दिल्ली शहांच्या निवासस्थानी शिंदेंसह फुटीर 6 खासदारांची 45 मिनिटं चर्चा। विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही, अमित शहांचा खासदारांना शब्द। अमित शहा आणि शिंदेंमध्ये 15 मिनिटं स्वतंत्र बैठक। फुटीच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंनी नाशिकमधील नगरसेवकांसोबत बैठक। तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही कुठेही जाणार नाही, उद्धव ठाकरेंकडून विश्वास व्यक्त। समाज कल्याण विभागाच्या अनुदानित वसतिगृहांमध्ये गैरव्यवहार। 6 बंद वसतिगृहांना 4 वर्षात 1,62,00,000 अनुदान। कॅगचा गंभीर ठपका, तर कॅगचा अहवाल 2022-2023चा चौकशीचे आदेश दिलेत। मंत्री संजय शिरसाट यांची माहिती। घाटकोपरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक आणि विधानसभा प्रमुख यांच्यात हाणामारी। यशवंत मोरे जाब विचारायला गेले असता दोघांमध्ये बाचाबाची। सुरेश आवळे आणि यशवंत मोरे दोघांविरोधात तक्रार दाखल केली। एसटी महामंडळाची 10% हंगामी भाडेवाढ 31 जुलैपर्यंत कायम राहणार। परिवहन विभागाच्या बैठकीत कालावधी वाढवण्याचा निर्णय। इंधनाच्या वाढत्या किमतीचा प्रवाशांना फटका। सिया गोयलच्या कुटुंबियांना तुकाराम मुंडेंचा दणका। सियाच्या वडिलांचं दुकान FDA कडून सील। दुकानातील माल निकृष्ट दर्जाचा असल्याचा ठपका। 8 लाखांचा 4,000 किलो माल जप्त। डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये औषधच उपलब्ध नसल्याचं समोर। रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून औषध खरेदीची वेळ। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोग्य विभागाकडून प्रकरणाची दखल, चौकशीचं आश्वासन। मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाच्या सरी। बीडच्या केजमध्ये मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय। संभाजीनगरसह जालना जिल्ह्यातही पावसाच्या सरी। खरीप हंगामातील पिकांना नवसंजीवनी। लातूरमधील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ मेहुल राठोड यांनी जीवन संपवलं। कारमध्ये गुंगीचं औषध घेऊन जीवन संपवल्याची माहिती। फॉरेन्सिक टीमकडून घटनास्थळी पाहणी। नागरिकांकडून हळहळ व्यक्त।